हदगाव आमदार नामदेवराव ससाणे यांचा सत्कार। भारतीच्या धर्तीवर आरटीची स्थापना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था पुणेची स्थापना केली। या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रामुख्याने पुढाकार घेऊन उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाणे साहेब यांनी राज्य शासनाला वेळोवेळी विधान भवनात प्रश्न उपस्थित करून देण्यास भाग पाडले असून या ठिकाणी राज्यातील मातंग समाजाच्या प्रत्येक संघटना यांनीही पुढाकार घेऊन राज्यातील मातंग समाजाच्या या लढ्याला यश आले आहे। त्या निमित्ताने हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील सकल मातंग समाजाच्या वतीने भाजपा आमदार नामदेवराव ससाणे साहेब यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मातंगवाड्यातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार घालून मातंग समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी हदगाव तालुक्यातील लसाकम महासचिव महाराष्ट्र गुणवंत काळे सर, संतोष पवार, संतोष हातवेगळे, बाळासाहेब खानजोडे, आनंद कांबळे, माजी नगरसेवक लखन तलवारे, यादवराव मपुर्वे, संजय पवार, नत्तू कांबळे, नाना इंगोले, शंकर काळे, दत्ता काळे, पत्रकार के.डी. पवार, रामदास मस्के, सूर्यवंशी पेंटर, सुभाष काळे, संतोष भांडवले, वीर तलवारे, रवी गाडे, ओम काळे, मंजुनाथ जळके, कुणाल काळे यावेळी दोन्ही तालुक्यातील सकल मातंग समाज उपस्थित होता। ABS न्यूजसाठी किशन खानजोडे, हदगाव, नांदेड। 2 ते 3 वेळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केले, परंतु पहिल्या कुठल्याच शासनानं नोंद घेतली नाही। आज आपल्या मातंग समाजाला आनंद याचा होतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पवार साहेब, अजितदादा पवार साहेब यांनी मातंग समाजाच्या आंदोलनाची आणि मागण्यांची नोंद घेऊन पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना केलेली आहे। आणि आपले आमदार, आपल्या सर्वांचे अस्मिता आणि लाडके नेते असलेले आदरणीय नामदेवजी ससाणे साहेब यांनी सुद्धा या मातंग समाजाच्या मागणीला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाठिंबा दिलेला आहे।